उद्या संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। मंत्रालयाला उद्या सुट्टी असतानाही बैठक बोलवण्यात आलेली आहे। बदलापूरची घटना आणि महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर लहान चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात उद्याच्या बैठकीत राज्य सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, काय नेमकी या बैठकीत चर्चा होऊ शकते, काय अंदाज? एकूणच जर बघितलं तर उद्या महाविकास आघाडीने बंद पुकारलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी जी काही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, त्यामुळे साहजिकच या सगळे जे विषय आहेत या विषयाच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याच वेळेला या महाराष्ट्र बंदला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही एक याचिका दाखल झालेली आहे आणि त्याचा निकाल थोड्याच वेळात येणं अपेक्षित आहे। त्यामुळे याबाबतचा निकाल काय येतोय या अनुषंगाने ही काही रणनीती ठरवण्याच्या अनुषंगाने ही बैठक होऊ शकते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था बिघडले अशा पद्धतीचं जे काही चित्र तयार झालेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी, एकूणच लोकांमध्ये विश्वास तयार करण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, एकंदरच ज्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, खास करून लाडकी बहीण योजना आणि त्याच्यावर होणारी टीका टिप्पणी, या सगळ्या गोष्टीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते। निश्चितच धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी गोविंद। आपण पाहतोय बदलापूर घटना आणि राज्य सरकार ठोस निर्णय घेण्याची या सगळ्यांवर आता शक्यता वर्तवली जाते। मंत्रालयाला सुट्टी असताना ही बैठक जी आहे ती महत्त्वाची बोलवण्यात आलेली आहे।